देशातील सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका जर कुठल्या राज्यातल्या असतील तर त्या म्हणजे महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका 2024च्या पार पडल्या आणि त्यानंतर आलेले रिझल्ट या सगळ्यावरनं BJPनं आपलं बहुमत, आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आणि BJPचे जे मित्र पक्ष आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असो, या युतीनं म्हणजे महायुतीनं सरकार स्थापन केलं आहे. आणि या सगळ्यातच असं परत एका चर्चेला नव्यानं उधाण येतं ते यासाठी की राज ठाकरे यांचा एकही सीट किंवा एकही उमेदवार त्यांचा निवडून आला नाही, त्यांचा एकही खासदार ते निवडून आणण्यात यशस्वी ठरले. त्याचबरोबर त्यांचं पक्षाचं चिन्ह देखील त्यांना गमावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा ज्या चर्चा आहेत, पुन्हा एकदा ज्या गोष्टी आहेत त्यांना उधाण मिळते ते यासाठी की देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की राज ठाकरे यांची असलेली भूमिका, राज ठाकरे यांच्या पक्षाचं असलेलं अस्तित्व आणि त्यांच्या पक्षाची असलेली विचारधारा ही भाजपशी मिळती जुळते. येणाऱ्या काळात आम्ही राज ठाकरे यांच्यासोबत सत्ता स्थापनेचं म्हणू किंवा येणाऱ्या काळात राज ठाकरे यांच्यासोबत काम करायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि या सगळ्यात लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा आणि या सगळ्यातूनच पुन्हा एकदा चर्चा निर्माण होते ती अशी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये भाजप मनसेला एक हात देऊ शकतं, तो म्हणजे त्यांना त्यांची लढाई लढण्यासाठी. कारण देवेंद्र फडणवीस यांनी बोलत असताना असं देखील सांगितलं की राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला असता, बट आमच्यासोबतच ऑलरेडी आमचे 2 मित्र पक्ष होते. आणि या सगळ्यातच राज ठाकरे यांना देखील त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी त्यांच्या पक्षातील जे त्यांचे उमेदवार आहेत, जे त्यांचे चाहते आहेत, त्यांच्यासाठी त्यांना पक्षाकडनं तिकीट देणं देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्हाला या सगळ्या आमच्या गोतावळ्यात त्यांना तिकीट देता आलं नसतं. त्याच्यामुळं राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यातनं आणखीन एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं आधीच ठरलेलं होतं की निवडणुका तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावर लढवा, बट इनडायरेक्टली जो सपोर्ट आहे तो भाजपच्या दृष्टीनं असणार असं बोललं जातं. बट देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील सांगितलं की राज ठाकरे यांच्या मनसेनं म्हणजे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना बऱ्याच ठिकाणी भरपूर मतं मिळाली आहेत, त्यामुळं मनसेचं जे अस्तित्व आहे ते नाकारून चालत नाही. तर येणाऱ्या काळात मनसे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांचे जे धोरणं आहेत ते तुम्हाला मला बघायला मिळतीलच. धन्यवाद.